सुरुवात करूया आता. आता हेअर केअरसाठी पूर्वी आपल्याकडं सौम्या हेअर ऑइल होतं, ओमेगा रिच कॅप्सूल होत्या, बरोबर, आणि डिटॉक्सिफाय, बरोबर आहे की नाही. असा आपण आता हा जो ज्यूस आहे, हा फक्त 750 रुपयाचा ज्यूस, 1000 मिली, 30 मिली रोज सकाळी, 30 मिली रोज सकाळी, 33 दिवसाचा प्रोडक्ट आहे. 33 दिवसाचा प्रोडक्ट फक्त 750 रुपयाला. गुणाकार करा बरं, रोजचा खर्च किती आहे? 33 66 आणि 9, 33, 22 रुपये 80 पैसे येईल. हा ज्यूस सकाळी उपाशी पोटी प्यायचा आहे. एक कपभर पाण्यात तो ज्यूस टाका आणि हा ज्यूस सलग घ्यायला सांगा. आमचं सौम्या हेअर ऑइल वापरायचं, डिटॉक्सिफाय कॅप्सूल बघा जमलं तर, माझं बंधन नाही. पण आता कस्टमर लादू नका कस्टमरवर. ते म्हणले की आम्हाला ह्यात काय सांगा, ह्याच्यामध्ये आवळा आहे, नोनी आहे, अश्वगंधा आहे, भृंगराज आहे आणि अलोवेरा, हे सगळे घटक त्या ज्यूसमध्ये टाकले. ते शरीरामध्ये जातील, शरीरात ऍब्सॉर्ब, आणि केसांच्या वाढीसाठी, केस गळू नयेत म्हणून जी पोषक द्रव्य शरीरात तयार व्हायला पाहिजेत, ती पोषक द्रव्य तयार होणार. आणि ते झाल्यामुळं केसांची वाढ पण चांगली होणार, केसाची गळती थांबणार. बघा, मोजून किती सेकंद झाले? 50 सेकंदात माझा कार्यक्रम झाला. हेअर केअर ज्यूस 50 सेकंद, हा, 750 रुपये, 33 दिवसाचा कार्यक्रम, केस सगळे वाढणार, काळेभोर दिसणार, मग त्यात सगळं ज्या गोष्टी आहेत ते एक नंबरच्या आहेत. संपलं. आता ह्याच्यापेक्षा आणखीन काय नॉलेज आहे आपल्याला? काही नको आपल्याला. आपल्याला महिलांसाठी माझी विनंती आहे, तुम्ही हा प्रोडक्ट स्वतः पहिला यूज करा, 33 दिवस यूज करा, स्वतःतला बदल जाणून घ्या. तुम्हाला तो स्वस्त मिळणार आहे, त्याच्यावर तुम्हाला बीवी मिळणार आहे. पण पहिले करके देखो, पहिले करके देखो, त्याचे सगळे product वापरा. आता हे डोक्याला गेलो आपण. आता पुढचा प्रोडक्ट, आता डिटॉक्सिफाय. हा, डिटॉक्सिफायचं काय? आता कॅप्सूल तर होत्या, मग सर हे काय आणलं? काय झालंय, आजकाल लोकांना कॅप्सूल म्हणलं की डॉक्टर, कॅप्सूल म्हणलं की डॉक्टर. आपली काय काय, म्हणजे तुला काय करायचंय, आम्हाला काय नको. आता तुम्ही हा ज्यूस घेऊन जावा, आहे किंमत जास्त, भविष्यामध्ये बघू आपण, याच्यावर कार्यक्रम करू. हा, किंमत जास्त आहे, परंतु 33 दिवसाचा आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे त्या माणसाला 40-45 रुपये खर्च आहे. आपला कॅप्सूलचा खर्च काढला तरी पण तेवढाच आहे. आता ह्या काय आहे? त्या नोनी, नीम, तुलसी, गिलॉय, व्हीटग्रास, व्हिटॅमिन्स, खनिज, अश्वगंधा आणि आवळा. आता तुम्हाला पहिल्यापासून गेल्या 15 वर्षात ह्या सगळ्या गोष्टी काही मी खुलवून सांगायची गरज नाही. प्रत्येक गोष्टीचं महत्व तुम्हाला माहिती आहे, आणि जरी तुम्ही गुगलला गेला तरी तुम्हाला माहिती आहे. आणि हे सगळं मिश्रण आपण तयार करून, 1000 मिली, 1 लिटर, शुगर फ्री आहे. त्यात वरून साखर टाकलेली नाही, गूळ टाकलेला नाहीये. त्यात जे शुगर कंटेंट तुम्हाला दिसेल ते फ्रूट मधलं शुगर कंटेंट आहे. हा ज्यूस रोज सकाळी 30 मिली उपाशी पोटी घेऊ देत. आपल्याला कशा कशाला उपयोग पडेल बघा. आपल्या शरीरात टॉक्सिन असले तर केस गळती होते, दुसरा आपल्या त्वचेवर परिणाम होतो, एक्झिमा सारखे आपल्याला आजार होतात, सोरियासिस सारखे आजार होतात, आपल्याला लिव्हर खराब होतं, पचनशक्ती खराब होते, संडास साफ होत नाही. मग त्या सगळ्या गोष्टी टॉक्सिन शरीरात वाढले की होतात. मग त्याचा फायदा काय? अहो, तोच तो फायदा, टॉक्सिनमुळे झालेला घोटाळा दुरुस्त करणे. आलं का लक्षात? असा हा डिटॉक्सिफाय ज्यूस 30 मिली सकाळी उठल्या उठल्या घ्या. आता मी घेऊ का? माझी बाटली दाखव थोड्या वेळ, दोन्ही बाटल्या घरात दाखवतो, मग मला कळेल की मी घेतो नाही. आमच्या सर्वांना पण विचारा. आता पुढं रेड अलोवेरा. आता सगळ्यांना मोठा प्रश्न पडलाय की सगळी अलोवेरा अलोवेरा, ते नोंदणी ऐकलं होतं, पण सरांनी हे काय प्रकार काय अलोवेरा आणलाय? खरं सांगू का, एक नंबरचा प्रोडक्ट आहे, एक नंबर. किंमत 750च आहे. प्रॉडक्ट कमी केलेलं नाही, 1 लिटर आहे मोजून. 30 मिली घ्यायचं सकाळी, 30 मिली औषध, 30 मिली पाणी.
सोडा नाही टाकायचा, संध्याकाळी सोडा. काय काय तुम्ही पण लोक आहे ना. 30 मिली म्हटलं की सोडा टाकू का, इथं मला हे आला क्वेश्चन आला, सोडा टाकला चालेल का? सकाळी सोडा नाही, संध्याकाळी सोडा. आता फक्त थंड पाणी टाकायचं, रेड ॲलोवेरा ज्यूस. आता काय आहे हे? पल्प आहे, अश्वगंधा आहे, आपला पेरू. तुम्ही कल्याण लक्षात येईल. आता रेड ॲलोवेरा आणि साधा ॲलोवेरा काय फरक आहे? 22 टाइम पॉवरफुल आहे, 22 टाइम. आता पॉवरफुल आहे कसं कळणार? पहिलं घ्यायला पाहिजे हो. पॉवरफुल आहे का नाही, घ्यायला पाहिजे. तसं रेड ॲलोवेरा तुम्ही 30 मिली औषध घ्या, सॉरी औषध म्हणायचं नाही, 30 मिली ज्यूस घ्या आणि 30 मिली थंड पाणी टाका, एक नंबर लागते. काय होणार त्यानं? ते शरीराला पीठ कमी होते. दुसरं म्हणाल तर तुम्हाला पचनशक्ती वाढते. तिसरं म्हणाल तर आपल्या या अवपिष्ट वाढल्यामुळं आपल्या त्वचेच्या समस्या असतात त्या कमी होतात. त्या कॅपॅसिटी वाढते. एकच स्किन असली होते ना, एक नंबर. हा, खरं मला सांगतो, जर तुम्ही दूध, त्यानंतर दही आणि पनीर हे जर सोडणार असला आणि रेड ॲलोवेरा आणि स्लिमरी ज्यूस जर तुम्ही घ्यायला असला, तर एका महिन्यात 4 किलो वजन कमी करून दाखवतो. 4 ते 5 किलो. ट्रायल झालेली ऑलरेडी. तुम्ही विचार करू नका. आपण याच्यावर 2 महिने काम केल्यानंतर हे प्रोडक्ट तुमच्या समोर आणले. रेड एलोवेरा ज्यूस 30 मिली सकाळी, 750 रुपयाला, बीवी 150. आता मला इथं मेसेज आलाय, सर डीपी किती? अरे वेड्या, डीपी तुझ्यासाठी, तुझ्या जो लीडर आहे त्याच्याकडून समजून घे. बाहेर डीपीची किंमत बोलू नको. माझी शपथ आहे तुला. फक्त एमआरपी, एमआरपी, एमआरपी. कळतंय का? कळतंय. पुढचा. आता थायरॉइड केअर टॅबलेट मात्र आपल्याला नव्हती बरं का. थायरॉइडसाठी लय लोक मला म्हणायचे की थायरॉइडसाठी काय ते करा, थायरॉइड कमी जास्त दोन्हीच चालते. किती गोळ्या? सकाळची एक गोळी, सांजची एक गोळी. त्यात गोळ्या आहेत किती? 90. गोळ्या किती आहेत? 90. मिळणार केवढ्याला? 1100 रुपयाला. केवढ्याला आली गोळी? बघा बरं, 12 रुपयाला एक गोळी आली फक्त. कोणताही थायरॉइडचा पेशंट तुम्ही फक्त 45 दिवस द्या. पहिले रिपोर्ट त्याच्याकडे असू देत, त्याच्या गोळ्या चालू असू देत, त्याच्या गोळ्या बंद करू नका. आणि त्या गोळ्याची डबी आपली त्याला 45 दिवस द्या. आणि परत उपाशी पोटी T3 T4 TSH करा. आता तुम्हाला सांगू यात, ही आयुर्वेदिक गोळी आहे, गुगल पासून तयार केलेली आहे. हा, गुगुल, कंचदार, काली मिर्च, अश्वगंधा, पुनर्नवा, वरुणची साळ, हल्दीची दारू हल्दी बरं का, म्हणजे आता दारू हल्दी म्हणजे काय? बरोबर, बरोबर. तर हळदीचं बघा तुम्ही, असे त्याला फाटे फुटलेले असतात आणि मध्ये जो गड्डा म्हणतो आपण, हळदीचा गड्डा, हा, त्यात जास्त कर्कुमिन असतं. मग ते वापरलं येतं. गिलोय म्हणजे गुळ, गिलोय म्हणजे गुळूची, नीम, त्रिकटू, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या थायरॉइडचा रस तयार करण्यामध्ये फार उपयोगी आहे. थायरॉइडमध्ये रस तयार व्हायला हे हार्मोन आहे, आणि तो रस तयार होण्यासाठी त्या गोष्टी गरजेच्या आहेत. ते ह्या टॅबलेटमध्ये दिलंय, म्हणजे हर्बल. सकाळची एक गोळी, सांजची एक गोळी. बरोबर आहे का? हा, तर ट्रायल करून बघा, नक्की फरक पडणार आहे. हा, 1100 रुपये, 1100 रुपये. बीवी मला माहित नाही, सॉरी, बीवी 300 आहे. डीपी मला माहित नाही, तुम्हालाही माहित नाही. तुम्ही तुमच्या कागद बॅगेत ठेवायचा, बाहेर ठेवायचं नाही. थायरॉइडची टॅबलेट. आता अँटी अलर्जी सिरप तुम्हाला की काय सर? अँटी अलर्जी सिरप, अरे बाळानो, रिस्पिरिच पावडर तुमच्याकडे होती की नाही? लोक घेत नव्हते. आता हे अलर्जिक ज्यूस, अँटी अलर्जिक ज्यूस, हा कशाला उपयोग पडतो माहितीये का? हा तुमचा कफ, खोकला, बडका, अंगाला खुजली, अंगाला रॅश उठला, गांधी उठल्या, हा, केसात खाजवतोय, अँटी अलर्जिक सिरप आहे. 500 मिली असतं. 500 मिली किती घ्यायचं? 30 मिली घ्या, 17 दिवस. 30 रुपये रोजचा खर्च. रोजचा खर्च 30, 500 रुपयाला फक्त. हा, त्यात काय आहे? याच्यामध्ये आवळा, तुलसी, मुलेठी, वासा, गिलॉय, अमलतास, निशोध, दालचिनी, ह्या सगळ्या गोष्टी योग्य प्रमाणात टाकलेल्या आहेत. आणि जे काही आपल्याला प्रदूषण किंवा ॲलर्जी तयार होत आहेत, त्यासाठी भले खोकला येऊ देत तुम्हाला, बळका पडू देत, गांधी उठू देत, त्याच्या अंगाला खुजली येऊ देत, सर्दी होऊ देत सारखी, तुम्ही द्या द्या द्या. 17 दिवस देऊन बघा फक्त.
घेऊन बघा. जाऊ दे 500 माझ्यासाठी जातील. पण हे अँटी सिरप तुम्ही द्यायचं आहे. आता ही वस्तू आपल्याकडे नव्हती. पूर्वीच्या काळात कार्डिओलिस कॅप्सूल होती. मध्ये बंद करावी लागली. असू द्या, काय झालं नाही काय. आता आपण परत टॅबलेट आणली. 90 गोळ्या, सकाळची एक, सांजची एक, फक्त 1100 रुपयाला. बघा, 90 गोळ्या 1100 रुपयाला. आणि कशापासून केलंय? अर्जुन, गुगुळ, एसटी मधू, अलसी, मेथीचे दाणे, लसूण, हळद, ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी, मोरिंगा आणि सिवॅक्थॉन. हे सगळे घटक जे हृदयाचे पंपिंग ऍक्शन, पंपिंगची कॅपॅसिटी फुल वाढवतात, असे प्रोडक्ट घेतले. तुमचं बरं का, ज्याची अँजिओग्राफी झाली, प्लास्टी झाली, बायपास झाला किंवा दवालचं ऑपरेशन झालं, काय बी असू दे, ब्लड प्रेशर आहे, हा, त्याला दमछाक होतीये, त्याची टेन्शन राहते मनावर, रात्री झोप लागत नाही, तुम्ही सुरू करून बघा हो. सुरू करून बघा. सकाळची एक गोळी, सांजची एक गोळी. त्याचे पायऱ्या किती चढतो तेव्हा ठरवायचं. किती दादा म्हणे तुम्हाला किती पायऱ्या चढल्यावर दम लागतो. ते म्हणाल बाबा मला 10 पायऱ्या चढल्या की जरा दम लागतो. आपलंही चालू करा. आणि 45 दिवसानंतर म्हणायचं दादा पायऱ्या चढून बघा. त्याला जर 20 पायऱ्या बिनधास्तपणे चढला तर ओळखायचा आपला प्रोडक्ट चांगला आहे. कुठे लॅबमध्ये टेस्ट करू नका, काय गरज नाही. तुम्ही तुमच्या घरी पहिला द्या. तुमचे आई वडील असतील, सासू सासरे असतील, चुलता चुलते असेल, ज्याला कोणाला आहे ना, ट्राय करा ना तुम्ही, देऊन बघा. हा, मी ब्लॉकचा विषय बोललोय का? ब्लॉक काढणे बिडणे माझं काम नाही, त्याला हार्ट सर्जन आहे. हा, इथं मी सांगतो हृदयाच्या मसलची ताकद वाढवणे, शरीरातलं कोलेस्ट्रॉल कमी होणे, ब्लड प्रेशर कमी होणे, हे माझं काम आहे. माझं काम इथं आहे. तुम्ही मला की बायपास मग नको करू का? अरे तसलं मला विचारायचं नाही, अजिबात नाही. ते हार्टचं सर्जन सांगेल ते मुद्दाम ऐकायचं. मग तुम्ही मला की ब्लड प्रेशर गोळ्या बंद करू का? अजिबात नाही. बीपीच्या गोळ्या चालू ठेवा, आपली गोळी चालू ठेवा. बीपीच्या गोळ्या कमी आल्या की त्यांचा डॉक्टर कमी करेल. तुम्हाला काम नाही ते. तुमचं काम फक्त गोळ्या कशा घ्यायच्या, किती द्यायच्या आणि पैसे घ्यायचं. तेवढी त्या डॉक्टरच्या कामात इंटरफिअर करायचं नाही. ओके. पुढचा प्रोडक्ट, झायमोरिज ज्यूस. आता तुम्हाला प्रश्न मोठा पडलाय, सर झायमोरिज कॅप्सूल चालू आहे का? चालू राहणार. झायमोरिज कॅप्सूल सकाळी 2, दुपारी 2, रात्री 2, कशासाठी? जुलाब होत्या त्याने, थंडाचा पातळ होती, 5-5 बाऱ्या होत्या, त्याला झायमोरिज कॅप्सूल द्या. पण जेवलं की पोट गच्च होतंय, गुळण्या येते, त्या ढेकर येत आहे, पोट गॅस धरतंय, पोट साफ होत नाही, पचन होत नाही, भूक लागत नाही, झायमोरिज ज्यूस. झायमोरिज ज्यूस जेवताल तेवढा वेळ घ्यायचं का? नाही 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 नाही. फक्त सकाळी उठल्या उठल्या 30 मिली ज्यूस, 1 कप, अर्धा कप पाणी घेऊन टाका. दिवसभर ढेकर येणार नाही, काही नाही, काय. लिव्हरच्या पेशंटला बिंदास, बिंदास द्यायचं. डायबिटीसला नक्की. साखर आहे का? नाही. म्हणजे आहे काय? यात आहे अमलतास, नागरमोथा, मेथी, बडीशेप, गुलाबपत्ती, मुलेठी, त्रिफळा, जिलॉय, ॲलोवेरा, निशोध आणि सनई. ह्या आयुर्वेदिक वनस्पती त्यात आहेत. त्यामुळं हे पित्तनाशक आहे, पाचनवर्धक आहे. याच्यापेक्षा जास्त नॉलेजची आपल्याला गरज नाही. आपण काही गॅस्ट्रोस्कोपी करायला जाणार नाही. आपण ते बाकीच्या हात घालायचा नाही. एक बाटली 500 रुपयाची द्यायची 17 दिवसाला, रोज 30 रुपये दादा घेऊन बघा. पित्त कमी आलं तर परत बोलवा, पचन सुधारलं तर परत बोलवा, नाही तर मला येऊन देऊ नका. गॅरंटीड. तुम्हाला अजून सांगतो मी, जर एखादा म्हणला ना मला गुण नाही आला, तर आपण 1 महिना 2 महिना तुम्हाला एक दुसरी आपण करणार आहे ही सोय, ती पण करणार आपण. ओके. तुम्हाला सांगायचं लिव्हर केअर. आता हे खास केलं बरं का. मगाची सगळी माणसं, मगाशी सगळ्या माणसांसाठी झायमोरिज डायबिटीस आणि लिव्हर केअर कोणाला? ज्याला कावीळ झाली आहे, ज्याला रोज संध्याकाळी 90 लागते, हा, ज्याला काय गोळ्या केमिकल चालू आहे, किमोथेरपी चालू आहे, अँटीबायोटिक चालू आहे, त्याला आपण लिव्हर केअर सिरप देतो. मग मी घेतलं चालेल का? तुमचं काय, तुम्ही ठरवायचं. तुम्ही 90 मध्ये आहे का 30 मध्ये आहे? हा, दारू सुटेल का? पुढे प्रोडक्ट आहे त्यासाठी. दारू सोडायचा प्रोडक्ट आहे. हे निव्वळ ज्याला घ्यायची पण आहे,
आणि ज्याला दुरुस्त व्हायचंय त्याची लवकर सुटावी लिव्हर केअर सिरप. आता तुम्हाला सांगतात काय आहे यात. तुम्हाला सांगतो भूमी आवळा, भृंगराज, पुनर्नवा, कसानी, एरंड, हल्दीतलं मग सांगितलं जसं गंड्यातली हळद, हा, हरडा आणि कुटकी. हे मग काय पहिलं काय दिसणार? पहिला तुम्हाला 4-5 दिवसात तो माणूस म्हणणार, त्याला ज्याला तुम्ही द्याल ना, तो म्हणणार बाबा आता जरा बरं वाटतं, म्हणजे थकवा येत नाही मला, एकदम ओके वाटतंय. पहिले मिळालं तुम्ही खुश. त्याला 5 दिवसाला फोन कराच हो फॉलोअपचा. मी लोणावळ्याच्या एलडीपी मध्ये सांगितलंय, फॉलोअपला महत्व आहे. प्रॉडक्ट दिला, विकायचा नाही. प्रॉडक्ट द्यायचा, त्याचा रिझल्ट विचारायचा, म्हणजे तो परत तुम्हाला घरी बोलवल. हा, झायमोलॅक्स पावडर हे सगळं माहिती आहे. पहिलं चूर्ण होतं आणि हे पावडर आहे. चूर्ण लवकर पाण्यात मिसळत नव्हतं, हे लगेच मिसळत. किंमतीचं आहे सगळं ते ठेवलंय, काही बदल केला नाही. हे दिवसा घेऊ नका, रात्री घ्या, नाही तर दिवसभर जाल. रात्री घेतल्यावर सकाळी उठल्यावर साधारणपणे दोनदा संडासला खूप छान पैकी साफ होते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि ज्यांना ज्यांना ट्रायल दिली ते सगळे म्हणले चांगला प्रोडक्ट आहे. चूर्ण मिळणार का? काही दिवस तुम्हाला मिळेल. आपल्याला अजून जे पहिला स्टॉक आहे त्यातलं मिळणार. आणि झायमोलॅक्स पावडर तुम्हाला नंतर मिळणार. चूर्ण पहिलं ते आहे तो स्टॉक संपवा, नंतर तुम्हाला पावडर देणार. किंमत दोघांची सेम आहे, ग्रॅमेज दोघांचं सेम आहे, बीव्ही सेम आहे. फक्त तिथं डीपी दिली होती, तिथे एमआरपी दिली होती. ओके, चाल, रात्री घ्यायचं. रात्री एक ग्लासभर पाणी घ्या कोमट, अर्धा ग्लास, आणि त्यात पावडर टाका. फुल चमचा टाका, 15 ग्रॅम, 10 ग्रॅम टाका की, 10 ग्रॅम टाका. आणि चांगला हलवा, 1 मिनिटात डिझॉल्व्ह होते. आणि टाका. तुम्हाला जर का असं वाटलं की लयच कडू लागते, त्यात काहीतरी बाकीचं बघ, जरा एखादी साईजची शुगर फ्री प्लेट टाका, तर काय अडचण नाही माझी. आता पाईल्स केअर ज्यूस, पाईल रिलीफ सॅचेट आहेत, अजून तरी आहेत. पण हा ज्यूस पाईल्स केअरचा 30 मिली सकाळी, हा, 1 लिटरची बाटली, 33 दिवसात पाईल्स मुळासकट गायब. का? कारण त्याच्यात पाषाणभेद आहे, नीम आहे, सुंठ आहे, हळद आहे, परत ती गेंड्यातली हळद आहे, सानाय आहे, मंजिष्ठा, हा, हिरडा आहे, अंजीर, अशा सगळ्या वनस्पती टाकल्यामुळं पहिलं मुळात पोट साफ व्हायला लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं माहितीये का? ही जी सुजन आलेली आहे मुळव्याची, ती कमी होती. रक्त पडायचं बंद व्हायला कमीत कमी 4-5 दिवस लागतात, हे तुम्हाला सांगतो. त्यामुळं पाईल रिलीफ सॅचेट पण घ्या. हे घ्या. मलम पाईल रिलीफचं आहे ना आता, एक साधारणपणे महिन्याभरात हे पाईल्सचं मलम आपण आणतोय, नक्की आणतो. थांबा तुम्ही थोडंसं महिनाभर, काय काय गोष्टी आणखीन करणार आहे. तर हा ज्यूस एक नंबर आहे, 30 मिली ज्यूस द्यायचा. ओके. आता पुढं लिथोरिच किडनी केअर सिरप. आता एवढं सगळं सांगितल्यानंतर वेगळं सांगायची गरज आहे का? की बाबा ह्यात काय आहे, मग ते कशाला उपयोगी आहे, ह्यात काय आहे सांगतो. हे आपल्या किडनीमध्ये मुतखडा होतो की नाही, लघवीला जळजळ होते, रक्तस्राव होतो काय काय वेळेला, तर ह्यात शिलाजीत, श्वेत पारपती, मुलीशेर, शीतलचिनी, सैंधव, सज्जिकारा, पुनर्नवा, गोक्षरू, चरिला, वरुण, कुलथा, पलाश, लज्जव, मकोई, ककरी, असं पाषाणभेद आणि हळद. म्हणजे काय काय टाकलं, काय राहिलं, उन्हाळा येऊ दे, आता काही होऊ दे, अहो याचा उपयोग ज्या महिलांचं अंगावरून पांढरं जातं, पांढरास्राव, त्याने पण घ्यायचंय. हो. किती? 30 मिली उठल्या उठल्या घ्या, सकाळी उपाशी पोटी. अर्धा कप पाणी घ्या, 1 कप पाणी घ्या, काही अडचण नाही. माहिती, थंड पाणी घ्या. मुतखडा डिझॉल्व्ह होणार. एक 15 दिवसाचं औषध आहे ना, 15 दिवसात लगेच डिझॉल्व्ह होणार नाही. कमीत कमी 4-5 बाटल्या घ्यायला लागतील. नाही तर एक बाटली घेतली, परत सोनोग्राफी करून, सोनोग्राफीला लगेच पैसे घालू नका. चांगल्या 6 बाटल्या संपवा, 3 महिने जाऊ द्या, मग सोनोग्राफी करा. ओके. हे लिथोरिच किडनी सिरप, हा, बऱ्याच लोकांची डिमांड होती. प्लॅटिन ज्यूस, ते आपल्याकडं प्रोडक्ट होता आपल्याकडे बघा, पेट्रिच का काहीतरी म्हणून होता, प्लॅटिन. हा, प्लॅटिन होतं बघा आपल्याकडे, कॅप्सूल होते बघा. हा, हा ज्यूस आणलाय, प्लॅटिन ज्यूस 1 लिटर. हा, प्लॅटिन ज्यूस 500 मिली.
500 मिलीचा आहे. हा, थोडासा महाग का, तर खरं सांगतो यात जरा चांगले म्हणजे एकदम जरा खर्चाचे आयटम टाकलेत. हा, पपिता म्हणजे आपले पपई हो, पपईची पानं, मधुकपर्णी, अलोवेरा, गिलॉय, मेथी, पुनर्नवा, तुलसी, त्रिकूट. आता हे सगळं त्रिकूट काय करणार? त्रिकूट नाही, त्रिकटू काय करणार? तर आपल्या शरीरात काही काही वेळेला प्लेटलेट कमी येतात. प्लेटलेट कमी आल्या की दातातनं रक्त यायला सुरुवात होती, हिरड्यातनं रक्त यायला सुरुवात होती, लघवीतनं रक्त यायला सुरुवात होती, अंगावर लाल लाल फोड उठायला लागतात. हे कशामुळे होतं? ते होतं डेंगू, मलेरिया, कुणीतरी किमोथेरपी घेतंय, हा त्या रक्त पातळाच्या गोळ्या घेतंय, ह्या सगळ्या प्रकारात हे घडतं. आणि मग त्याला काय काय वेळेला ब्लड भरावं लागतं, प्लेटलेट भरावं लागतं. इथं 30 मिली ज्यूस एक वेळ द्यायचा सकाळी उठल्या उठल्या. डेंग्यूचा कुठलाही पेशंट घ्या तुम्ही, मुद्दाम द्या. ₹750 15 दिवस. पण त्या गोळ्या तिकडच्या बाहेरच्या गेल्या ना, कमीत कमी ती बाहेरची गोळी बघा, ₹38 एक गोळी आहे. म्हणजे त्या माणसाचे 110 आपले फक्त ₹44 जातील. रिझल्ट कधी मिळेल? साधारण 3 ते 4 दिवसात. मग पूर्ण बाटली संपवायची का? 100% संपवायची. कारण त्याचा बाकीचा पण उपयोग आहे. बाकीच्या पेशीला फायदा आहे. पूर्ण बाटली संपवायची, ₹750ची द्यायच्या. आता ऑर्थोरिक जॉईंट केअर ज्यूस, नवीन काय सांगायचंय? जे कॅप्सूल आहे त्याचा ज्यूस आहे समजा तुम्ही. फक्त ते कॅप्सूल 2-2 कॅप्सूल 3 टाइम असं होतं. त्याच्याऐवजी सोपं केलंय. लोकांना आवडतं कुठला पण ज्यूस. घ्यायला सोपं. सकाळी उठल्या उठल्या 30 मिली घ्या. पाण्यात टाकून घ्या. म्हाताऱ्या माणसाला एकदम आवडतो. एकदम आवडतं. एक 30 मिली ज्यूस आणि 1 ग्लास पाणी. ते गुटू, गुटू, गुटू प्यायला लागतंय. तसं त्याचं हाडं दुखायची, टुकू, टुकू, टुकू हाडं दुखायला थांबतात. खरं सांगतो, ह्याच्यामध्ये बरं का, आपल्याला इतके रिझल्ट चांगले आलेले आहेत, की बोलायचं काम नाही. हा, म्हणजे ह्याच्यामध्ये रसना, निर्गुंडी, वसा, अश्वगंधा, शतावरी, गुगुळ, शल्यकी, शिलाजीत, अंमलतास, म्हणजे थोडा फॉर्म्युला आपण बदलायचा प्रयत्न केला. आणि हा ज्यूस महिनाभर पुरतो. माणसं ऐकतील तुमचं. ₹22 खर्च करायला कोणी नाही म्हणणार. 22-23 रुपये खर्च करायला कोणी नाही म्हणणार नाही. एक वेळ द्यायचंय. मी कोणाला ट्रायल घेतली का? अहो जवळजवळ 10-12 पेशंटला ट्रायल घेतली. अहो त्या 2 पेशंटचं युरिक ऍसिड कमी झालं. खरं सांगायचं तुम्हाला. तुम्हाला तर रिझल्ट मी लगेच तुम्हाला सांगतो. एक 2च मिनिटात कॉल करतो बघा आणि तुम्हाला रिझल्ट ऐकवतो. त्यांना मी म्हणलं होतं, की तुमच्या पेशंटला हा ज्यूस, त्याला युरिक ऍसिड आहे. त्याला काय, युरिक ऍसिड आहे. आणि मग त्याला म्हटलं मी हा ज्यूस चालू करा तुम्ही. तर ते म्हणले ठीक आहे सर, विश्वास आहे आमचा, आम्ही करतो ज्यूस. तर त्यांनी ज्यूस घेतला. आता त्यांना रिझल्ट काय आला आपण विचारूया. 5-7 दिवस झाले. आता हे पेन ऑइल तुम्हाला माहिती आहे, ऑर्थोरिच पेन ऑइल लावायचंय. पहिल्यासारखंच आहे. फक्त काय केले, जरा बाटलीचं रंगरूप बदललंय. तुम्हाला जरा आवडावं असं केलंय. ₹350 आहे. इथं डीपी सांगणार नाही. इथं डीपी मी सांगणार नाही. हॅलो, झूम मीटिंग चालू आहे. आपण ऑर्थोरिच ज्यूस तुमच्या पेशंटला दिला, 30 मिली रोज सकाळी, बरोबर आहे का? मला हा, जरा मोठ्यानं बोलून, ऑर्थोरिच ज्यूसचा तुमच्या पेशंटला काही रिझल्ट काय दिसतोय का आता 5-6 दिवसात? हो सर. हा केल्यापासून जॉईंट पेन कमी झाले हा, आणि बॉडी पूर्ण बॉडी पेन कमी झाले आणि बॉडीची स्ट्रेंथ वाढली आहे. बरोबर बरोबर. अ, तुम्ही तुमच्या पेशंटला अजून फायटोग्रा ज्यूस पण देता का? हो, संध्याकाळी फायटोग्रा हा आणि ड्रॉप ज्यूस देते हा, आणि सकाळी मधोनील आणि अर्थोरिच. बर. मधुमेहामध्ये काय फरक पडला? मधोनील मुळे शुगर 8 दिवसामध्ये 500 ची 200 वर आली आहे. हा, आणि गोळ्या पण चालू आहेत आणि ना? हो हो सर. चालेल, थँक्यू, आभारी आहे, आभारी आहे. ओके ओके. तर मित्रांनो, ट्रायल केलं आपली गोष्ट येणार नाही, कुठलीच येणार नाही. आता त्यांच्या पेशंटला मधुमेह आहे, युरिक ऍसिड आहे, जॉईंट पेन, म्हणजे 54 वर्ष वय आहे. म्हणजे खूप कंटाळे होते, म्हणजे कधी तुम्हाला सांगायचं की आत्महत्येचा विचार करतो. आणि ह्याला पेशंटला ह्या 7 दिवसात एकदम, आता मधुनीला ज्या दिवस झाले, पण 7 दिवसात ऑर्थोरिक ज्यूस दिला आल्याबरोबर मी, बरोबर. आता फायटोग्रा व्हायटॉलिटी ज्यूस, ते पण त्यांना दिला मुद्दाम, कारण डायबिटीस आहे.
आता आपले कॅप्सूल आहेत की, मी कुठे नाही म्हणतोय. पण फायटोग्राफ ज्यूस बरं का, अहो रोज संध्याकाळी कधी पण सोबत द्या, सकाळी द्या, काय अडचण नाही माझी. कधी तुमच्या 30 मिली ज्यूस, 30 मिली पाणी. सकाळचं द्या आणि संध्याकाळचं द्या, काही अडचण नाही. तुम्हाला सर्वसाधारणपणे 15 ते 16 दिवसात माणूस तुम्हाला भेटून फोन करून सांगेल, की मला बरं वाटतंय, माझे पायाचे मसल आले आणि आता इच्छा व्हायला लागली. आता कशाची तुम्हाला माहिती आहे. हे जरी पहिल्यांदा आलं, इच्छा व्हायला लागली, तरी ओळखायचं माणसाची सेक्स्युअल पॉवर पुनर्जागृत झालेली आहे. त्याच्यामध्ये अश्वगंधा, आकरकारा, सफदमुसळी आणि कौचवीर. वाजीकरण म्हणजे काय? की इच्छा निर्माण करणं. वैवाहिक जीवनामध्ये जी गोष्ट कमी पडल्यामुळं कुटुंब तुटलीत, ती जी वाजीकरण म्हणजे त्याला सेक्स बद्दलचं अट्रॅक्शन, हे ह्या फायटोला ज्यूस नव्हते. तुम्ही तुमच्या सगळ्या लोकांना चालू करा. आता मी सांगतो दुसरा एक फायदा मोठा. आता 60 वर्षाची पुढची माणसं आहेत, म्हातारे आहेत. त्यांना काय करायचंय? मी सांगतो म्हणून द्या. म्हातारी आजी असली, तिला द्या तुम्ही फायटोग्रा ज्यूस द्या. त्यांच्या मसल स्ट्रेंथ कशी वाढते बघा. त्यांचा आजार पण कसं कमी होतोय बघा. त्यांना सेक्स ड्राईव्हमध्ये इंटरेस्ट नाहीये. पण शारीरिक प्रकृतीमध्ये त्यांना नक्की इंटरेस्ट आहे. तिथं तुम्ही वापरा. डायबिटिक पेशंटमध्ये 100% द्या. 100% द्या. डायबिटीसचा ज्यूस आपला आणि फायटोग्रा ज्यूस 2 त्याला द्या. एक सकाळचा घ्यायला सांगा, दुसरा संध्याकाळचा घ्यायला सांगा. काही अडचण नाही. आता हे फायटोग्रा लिंग मसाज ऑइल. आता मला काही लोकांनी विचार केला, की फक्त पुरुषांसाठी. नाही. पुरुष आणि स्त्री दोघे लिंगम ऑइल सेक्स पूर्वी लावू शकतात. त्यांना मसाज करू शकतात. जे स्त्रियांना ड्राय व्हाजायना म्हणजे कोरडे पडतं त्वचा आतून 45-50 नंतर हा प्रॉब्लेम सुरू होतो. त्या महिलांसाठी हे जे ऑइल आहे ते त्यांनी लावायचं आहे आणि पुरुषांनी स्वतःची जी सेक्सची इच्छाशक्ती आहे ती वाढवण्यासाठी हे लिंगाला तेल लावायचं आहे. हे सर्वसाधारणपणे ह्याच्या संभोगापूर्वी 10-1 मिनिट जरी लावलं, तरी तुमची संभोग क्षमता 100% वाढते. महिलांना संभोग इच्छा निर्माण होते. त्यांना जो संभोगामध्ये त्रास आहे, तो अजिबात होत नाही. म्हणून महिला आणि पुरुष दोघांनीही वापरायचा आहे. आणि 100% कुठलीही मी न लाजता ही गोष्ट सांगतोय. कारण तुम्हीच लोक पुढे सांगणार आहात. हा जर मेसेज मी माझ्याजवळ ठेवला, की फक्त पुरुषांसाठी आहे, तर तसं नाही. पुरुषांची क्षमता वाढेल, पण स्त्रियांनी लावायचं का? 100% लावायचं. 100%. किती? 2 ड्रॉपर, 1 ड्रॉपर काही अडचण नाही. 1-2 ड्रॉपर बस झाले. हे मिसळायचं दुसऱ्या तेलामध्ये 100% मिसळा. साध्या तेलामध्ये 1 ड्रॉपर टाका, तरीही चालेल किंवा डायरेक्टली लावा तरी. ह्याचं ॲब्सॉर्प्शन होतं. म्हणून मी सांगेन, की साधं खोबरेल तेल हां, व्हर्जिन ऑइल त्याच्यामध्ये ड्रॉप टाका आणि मग आता विमेन केअर सिरप महिलांसाठीच आहे. महिलांना मग तिथली महिला असू देत, नाहीतर 25ची असू देत. मुलगी असू दे 15 वर्षाची, नाहीतर 60 वर्षाची आजी असू दे. सगळ्यांना स्वतःचं हार्मोनल बॅलन्स ठेवण्याचा अधिकार आहे. लहान मुली असतील तरी 30 मिली द्या 15 वर्षाच्या मुलीला, 12 वर्षाच्या मुलीला. आजी 60 वर्षाची असेल, तिला पण 30 मिली द्या. 30-35 वर्षाची महिला आहे, थोडंसं आता मुलांचं तकतक, संसाराची तकतक, कामाचा व्याप, बिचारी थकून जाते. तिला रोज तुम्ही 30 मिली द्या आणि तिला 7 दिवसानं फोन करा. ती तुम्हाला सांगेल, तिला पायाच्या पिंढीला दुखायच्या कमी आल्या, पाठीत दुखायच्या कमी आल्या. हां, मी आता इथं मला माहीत नाही, की त्या करपे मॅडम इथं आहेत की नाही ते. परंतु त्यांनी रिझल्ट घेतला ह्याच्यावर. हां, मग काय काही काही लघवीन रक्त जातं, तांबडं अंगावर जातं, पांढरं अंगावर जातं. हां, ह्या सगळ्यामध्ये हे महिलांना अतिशय उपयोगी आहे. फक्त 30 मिली अर्धा ग्लास पाण्यामध्ये टाकून प्रत्येक महिलेने सकाळी घ्यावं. करके देखो. करून बघा. हां, हे विमेनचं सिरप आहे. आता लोहरीच. आपलं होतं पहिलं. पहिलं लोहरीच होतं. थोडं महाग होतं. म्हणून माझ्या माता, भगिनी आणि ज्यांच्या रक्ताचा अंगातलं रक्त कमी झालेलं आहे, ह्या सर्वांसाठी हा लोहरी ज्यूस आपण अडुळसा, जिरा, सौफ, सोया, अश्वगंधा, खूबकला, अनंतमूळ, मंजिष्ठा, इलायची, ब्रह्मी ह्या घटांपासून ज्यांचा हिमोग्लोबिनची लेवल कमी आहे, त्या सगळ्या लोकांसाठी. मग पुरुषांना चालणार ना.
पुरुषांना चालणार, बाळांना चालणार, लहान बाळाला देऊ शकता, काही अडचण नाही. फक्त ते 6 वर्षाच्या पुढचं असावं. 6 वर्षाच्या पुढं द्या. त्याला 30 मिली नको, 10 मिली बस त्याला. मोठ्या माणसाला 30 मिली द्या. पाण्यात मिसळायचं का? 100%. पाण्यात मिसळा, 30 मिली पाणी, 30 मिली औषध. आलं का लक्षात? सगळं सोपं केलंय. सगळं ₹500 फक्त आहे. माझ्यासाठी द्या. प्रत्येकानं स्वतः घ्या पहिल्यांदा. तुमचा थकवा 7 दिवसात कमी नाही झाला, तर मी बाटली परत घेईन. पैसे परत देईन. हो, हो. ही स्कीम आणणार आहे. आणणार आहे. आता लहान बाळांसाठी आपल्याकडे काही नव्हतं. होतं. मॅग्नरी ड्रॉप्स होते. पण एवढं पब्लिक खुश नाही. पण हे तुम्हाला सगळ्यांना माहिती पण आहे. सोनरी प्राशन ड्रॉप सगळ्यांना माहिती आहे. माझ्या ज्या भगिनी आहेत त्यांना माहिती आहे. 5 वर्षाचा मुलगा असला ना, 1 किंवा 2 थेंब रोज द्या. 10 वर्षापर्यंत 4 थेंब द्या, 2 ते 4 थेंब. आणि 10 वर्षाच्या पुढं 15-16 वर्षापर्यंत चांगला ड्रॉपर भरून त्याला द्या रोज. अहो, त्याची चांगली कपॅसिटी बुद्धीची वाढणार, ग्रास्पिंग वाढणार, कॉन्सन्ट्रेशन वाढतं. आणि हे सारखं हवामान बदललं की नाही, मग सर्दी पडतो पोराला. नाही होणार. मग आपलं बेटा ते पहिले परत द्यायचे का? चॉकलेट द्या, तुमचं ते दुसरं काही पावडर आहे की एक, ते पावडर द्या, काही स्मृती द्या, माझं काही म्हणत नाही. पण हे स्पेशल ड्रॉप्स आणलेत, एवढं लक्षात घ्या. आणि एकदम स्वस्तात, ₹500 मध्ये. हा, चांगले 2 महिने पुरतात. आता हे मात्र एकदम खाली मधुरीची डायट केअर. मगाशी त्या मॅडमने सांगितलं ती, त्या मधुनील म्हणल्या, तर आपल्याला ते मधुनील अमृत चूर्ण आहे ना, पण ज्यूसला नाव काय दिलं? मधुरीच. मधुरीच टीव्हिया चहा आणि मधुरीच ज्यूस, हे दोन्ही एकदम द्यायचं बरं का त्यांना. त्याला सांगायचं आजपासून साखर बंद. चहा प्यायचा, मधुरीचा चहा प्यायचा. ज्यूस घ्यायचा, मधुरीचा ज्यूस घ्यायचा. कधी घ्यायचा? सकाळी घ्यायचा. अर्ध कप पाणी, अर्ध ज्यूस. हा, काय काय टाकलंय याच्यामध्ये? नीम, करेला, जामुन, घृतकुमारी, विजयसार, गुडमार, चिरईत, मेथी, त्रिफळार. काय होणार? मग आधी त्या मॅडमने सांगितलं तेच होणार. गोळ्या बंद करायच्या का? नाही, गोळ्या चालू. तो अधिकार, गोळ्या कमी करायचा अधिकार फक्त ज्या डॉक्टरने गोळ्या लिहून दिल्या त्याला आहे. हे कृपया लक्षात ठेवावे. स्वतः डॉक्टर होऊ नये. आपल्याला फक्त मधुरीचा डायबिटीसचा ज्यूस देण्यासाठी घरी पाठवले आहे, हे लिहून घेणे. हा, ह्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. खूप. आता स्लिम रिच. आता स्लिम रिचचा मी रिझल्ट तुम्हाला फोटो शेअर करतो एक महिन्याभरानं. अहो, एक नंबर रिझल्ट. एक नंबर. 30 मिली ज्यूस फक्त सकाळचा, असं लिहिलंय इथं मी. पण मी तुम्हाला सांगेन, सुरुवातीला जरा 2 टाइम द्या. सकाळचा 30 मिली, संध्याकाळचा 30 मिली. आणि माझ्यासाठी दूध, दही आणि ते पनीर कृपा करून बंद करायला सांगा. हे 2 गोष्टी तुम्ही केल्या, 15 दिवसामध्ये 2 किलो वजन नाही कमी झालं तर बोलायचं. केलंच त्याचा प्रोडक्ट तयार. अहो, गार्सिनिया कंबोजिया, ऑलोवेरा, ग्रीन टी एक्स्ट्रॅक्ट, गुडमारचे पानं, अद्रक म्हणजे आलं आपलं, मखंदी आणि ग्रीन कॉफी, हे सगळं टाकल्यामुळे त्याची भूक कमी येते. आणि दूध आणि पनीर आणि ते बंद केल्यामुळं शरीरातले बॅड ऍसिड्स आहेत ते कमी होतात. गॅरंटीड वजन कमी होणार, गॅरंटीड. मला रिझल्ट कळवा. तुमच्या रिझल्टची मी पण वाट बघतोय. माझे रिझल्ट माझ्या आहेतच, पण तुम्ही देणाऱ्या रिझल्टची मला प्रकर्षानं आठवण होते. नेक्स्ट, आता ह्याच्या पुढचा वेलनेस प्रोटीन. आपलं प्रोटीन जे होतं ना, प्रोटीन जी, त्याचा भाव आहे. त्याच्यामध्ये सोयाचं प्रमाण होतं. त्याच्यामध्ये आपण दुधापासून व्हे प्रोटीन तयार केलं, ते टाकलं. ₹15 किंमत. बीवी थोडे कमी करावे लागले, कारण जीएसटी जास्त आहे. ह्याच्यामध्ये आणखीन थोडीशी प्रगती आपण करणार आहे. पण तुम्हाला सांगू का, 15, 20, 30 ग्रॅम द्या एका वेळेला, दुधामध्ये टाकून द्या. तुम्हाला ओमेगा 3 आहे, विटॅमिन्स आहेत, खनिजे आहेत. हा प्रोडक्ट, त्याची टेस्ट बघा तुम्ही, तुम्ही पुन्हा बंदच करणार नाही. ₹15 एमआरपी, 400 बीवी. बघा कोणाला जमल त्यांनी घ्या, नाही त्यांनी पहिलं घ्या, नाही त्यांनी अजिबात काही घेऊ नका. आणि ज्याला काहीच जमत नाही त्यांनी माझा रेड ॲलोवेरा ज्यूस घ्या. रेड ॲलोवेरा ज्यूस घेतला तरी चालेल. पण प्रोटीन काही कोणाला लागतोय? आजारी पडल्यावर शरीराला अशक्तपणा येतो. खाणं पिणं कमी झाल्यावर अशक्तपणा येतो.
ऑपरेशन झाल्यावर अशक्तपणा येतो. ह्या लोकांना प्रोटीनची गरज असते. द्या ना एक डबा. त्यांनी ऑपरेशनसाठी 1 लाख रुपये घालले जातात. तुम्हाला 1500 रुपये नक्की देणार ते. आता विटारिच त्याच लोकांसाठी. विटारिच विटॅमिन सप्लिमेंट आहे. असं सप्लिमेंट आपल्याकडे तुम्हाला सांगू का, 39 विटॅमिन्स, आणि ते पण हर्बल स्वरूपात. हॅलो, हर्बल, वनस्पतीजन्य, 39. कशापासून? ब्लूबेरी, ग्रेप्स, किवी, क्रॅनबेरी, अवाकाडो, मँगेस्टीन, ब्लॅक एल्डरबेरी, हुबानी, असं ती सगळं घेतलं. त्यातले 39 घटक त्यात एकत्र केले. ही टॅबलेट 1500 रुपयाला 90 गोळ्या. दोनदा घ्या, एकदा घ्या, एक घेतली तरी चालेल. सकाळी उठल्या उठल्या 3 महिने एक गोळी, 90 गोळ्या, फक्त 1500 रुपये. म्हणजे रोजचा खर्च मात्र 12 रुपये. हो, आपल्या आजीला द्या ना, आजोबाला द्या. हा, आपल्या घरातल्या नाही द्यायचं, मग कोणाला द्यायचं? आणि आता स्कीम चालू आहे की ह्याला पण आहे, कुठलेही प्रोडक्ट घ्या 400-300चे, 1 लाख रुपयाच्या एका आयडीवर घेतले तर देणार. एका आयडीवर पाहिजे, फ्रँचायझीला नाही. एका आयडीवरच ₹1,00,000 खरेदी करा. 1 लाख पहिल्या महिन्यात, दुसऱ्या महिन्यात, तिसऱ्या महिन्यात 1 लाखाचे घ्या. किती विटारीची येणार बघा. आमची डॉक्टर लोक खुश आहेत ही आयडिया काढल्यामुळं. ते म्हणले 1 लाख रुपयाचं विटारीच द्या आम्हाला, देतो. मग 4थ्या फ्री देणार का? देणार. म्हणजे त्याला ते 75,000 रुपयालाच पडलं ना. बघा ना तुम्ही आता विचार, हा हिशोब माझ्यापेक्षा हिशोब करायला तुम्ही तयार आहे. मला माहिती आहे, 1500 रुपयाची ही 90 गोळी डबी 1,000 रुपयाला बसते. वरनं बीवीचा प्रसाद मिळणारा तो वेगळा. बीवीचा प्रसाद वेगळा. बघा, डॉक्टर साहेब कुणी असतील तर तुम्ही विचार करा. आमच्या अभिजित डॉक्टर इथं आहेत, मला माहिती आहे. हो, देशमुख डॉक्टर. विचार करा आणि विचार करायला लावा की काय होऊ शकतं. तर आता स्पिरुलिना कॅप्सूल तुम्ही मागे पहिलं होतं की आपलं, पहिल्या टॅबलेट होत्या, त्याचा वास यायचा, लोक घेत नव्हती. पण 4 गोळ्या सोड सकाळी घ्या. किती गोळ्या आहेत त्यात? किती गोळ्या आहेत? 100. केवढ्याला? फक्त 750. फायदा, तुम्हाला सगळे फायदे माहिती आहेत. त्यात प्रोटीन्स आहेत, विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, अँटीऑक्सिडंट आहेत, सगळं माहिती आहे तुम्हाला. परत परत मी काय करू? एक विटामिनची गोळी आपली मगाची विटारिच, आणि 4 स्पिरुलिना. ही जी साहेब लोक आहेत ना, कलेक्टर ऑफिसला असतात, बांधकाम विभागाला असतात, इन्कम टॅक्स ऑफिसला असतात, क्लार्क लोक असतात, दिवसभर काम करून कंटाळतात ना, त्यांना टॉनिक म्हणून तुम्ही ह्या 2 गोळ्या चालू करा आणि मला 7व्या दिवशी रिपोर्ट द्या. आता इथं आमचं तात्या बित्या असणार आहेत, मला माहिती आहे. तर तात्या, तुम्ही काम लय करता. मॅडमला त्याशी बघितलं मी, मॅडमची तब्येत बारीक झालेली आहे. आपल्या मॅडमला उद्याच्या उद्या एक विटारी आणि 4 स्पिरुलिना आणि विमेन केअर सिरप नक्की चालू करा. विकायचं नंतर बघू. मला माहिती आहे तुम्ही लय मोठं लिडर आहे, पण घरातलं पहिलं बघा. घरात पहिलं 4,300चं प्रोडक्ट आमच्या बहिणीला द्या. स्पिरुलिना कॅप्सूल द्यायच्यात. मित्रांनो, हॅबी क्युअर ड्रॉप्स. म्हणजे आता काय काय लोकांना असते दारूची सवय, काय काय लोकांना असते सिगरेटची सवय, असू दे की, त्याला पण वाटतं सोडावं सोडावं, पण सुटत नाही. मग इथं आपण काय केली आयडिया, की कुटकी, कंठकारी, पुनर्नवा, भृंगराज, निशोध, भुईआमला, विदारकी, लॉंग एक्सटेन लॉंग एक्सटेन्शन, हा, गिलॉय, कसानी, तेजपत्र, हिरडा, त्यानंतर तुलसी, नागरमुथा, तेजपत्र, बेडा, ह्या सगळ्यापासून आपण एक प्रॉडक्ट तयार केला दारू सोडायचा. किती? 10 ड्रॉप्स त्याला सकाळी तर द्याच द्या, पण संध्याकाळी पण द्या. 10 ड्रॉप सकाळी, 10 ड्रॉप संध्याकाळी. 500 रुपये तो. अहो, गरीब घरातले लोक घेतात. बाकी कंपन्या काय तुला सांगू किंमत विकतात, 2,500, 3,000. आपल्याला नाही ते करायचं. आपल्याला समाजाचं काम करायचं म्हणून हे ड्रॉप्स आणलेले आहेत. तुम्ही गोरगरिबाच्या घरी हा प्रोडक्ट पोहोचवा. हळूहळू 15 दिवस, महिन्यामध्ये त्या माणसाची दारू सिगरेट गॅरंटीड सुटणार. त्याच्याबरोबर त्याला लिव्हर केअर सिरप द्यायचंय, हे विसरू नका.
त्याच्याबरोबर त्याला रेड ॲलोवेरा द्यायचा आहे, विसरू नका. त्याच्याबरोबर त्याला फायटोग्रा ज्यूस द्यायचा आहे, हा, त्याला विसरू नका. त्याचं अटेन्शन तिकडे न्या, म्हणजे आपोआप हे कमी होतं. तर मित्रांनो, हॅबिक्युअर ड्रॉप एक नंबर आहे. अशा प्रकारे हे सगळे प्रोडक्ट तुम्हाला मी सांगितले. हा, किती सुंदर प्रोडक्ट आहेत बघा बरं तुम्ही. हा, किती सुंदर प्रोडक्ट आहेत. आणि हे सगळे प्रोडक्ट मला संधी आलेली आहे की बघा, हे आमचे आमचे स्वर्णरिच ड्रॉप्स वाले दिसला का समोर? हे बघा, स्वर्णरिच ड्रॉप्स आहे का बाबू? तुला ड्रॉप देतो का मी? सांग त्याला. हा, ऐकलं का काय सांगितलं? नवनाथ ऐकलं का? येस सर. नवनाथ, यस यस. मो- मो- आवाज आवाज कमी येतो त्याचा. त्याचा कमी येतो, मोठ्याने बोल म्हणतात. हा. हा, सांग तू. ड्रॉप्स घेतोस का? आलं का ऐकू? यस यस यस. हा, तर मित्रांनो, आता जवळ 400-500 माणसं आहेत. युट्यूबला आणखीन माणसं आहेत. वेळ तुमचा जास्त घेतला काय मला माहित नाही, पण बरोबर मी 1 तासात सगळं संपवलंय. मला ज्या कानपिचक्या द्यायच्यात, MRP वर विकायच्या, त्या दिलेल्या आहेत. लीडरनं आपल्या घरी आमच्या बहिणीला आणि स्वतःच्या पत्नीला प्रोडक्ट चालू करावेत, हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर 3 महिने स्कीम तुम्हाला सांगितलेली आहे. 4-300 हे लोअर लिमिट आहे. 1 लाख 2 लाख हे अपर लिमिट है. तुम्ही काय हंगामा करने का है अपने को? हमारे नवनाथ सर, आमचे आमचे सोनवणे सर, आमचे जेवढे जेवढे काही इथं चौधरी सर, एक्झिक्युटिव्ह डायमंड, सुपर डायमंड, माझे डायमंड आणि रुबी पल, सगळ्यांना माझे अगदी म्हणजे खरं कळकळीची विनंती आहे, नम्र विनंती आहे की आता आपण नवीन वर्षात सुरुवात चांगली केलेली आहे आणि तुम्ही सगळ्यांचं सहकार्य मला अपेक्षित आहे. आताची जी झूम मिटिंग आहे ना, ती रेकॉर्ड केलेली आहे. मी राजेशला सांगणार आहे की त्यानं ते एडिट करून त्यातलं जे आपला ह्याचा पार्ट आहे, प्रोडक्टचा पार्ट, हा तुम्हाला एडिटेड कॉपी 30 मिनिटाची राजेश तुम्हाला शेअर करेल. तर मी माझं व्याख्यान तुम्हाला सगळ्यावर शुभेच्छा देऊन इथं बंद करतो आणि मी चौधरी सरांना विनंती करतो की आपण नवनाथ सर, डॉक्टर सर यांनी बोलावं अशी नम्र विनंती करतो. थँक्यू. येस सर, येस सर. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. यानंतर संजय चौधरी सर बोलतील. आवाज आवाज चौधरी सर अनम्यूट करा. हो हो केलंय. आदरणीय डॉक्टर रमेश पाटील सर आणि आजची मीटिंग खास आपल्यासाठी अरेंज करणारे नवनाथ सर आणि सोनवणे सर, सगळ्यांना आपण सगळे एकूण 433 लोक धन्यवाद देऊया की त्यांनी ही मीटिंग अरेंज केली. नवे प्रोडक्ट जे आलेले आहेत ते इतके उपयुक्त आहे आणि ते इतके लोकांना हवे हवेसे वाटणारे आहेत की सरांकडून त्याची माहिती मिळाल्यानंतर एक प्रकारची ऊर्जा, एनर्जी आपल्यामध्ये तयार होणार याची मला खात्री आहे. मित्रांनो, कंपनी ही लवचिक कंपनी, आपली धन्वंतरी लवचिक कंपनी, फ्लेक्झिबल आहे, काळानुसार बदलणारी आहे, डिस्ट्रीब्युटर किंवा लीडरच्या हितासाठी बदलणारी आहे. आणि म्हणून या अॅनिव्हर्सरीला कंपनीनं 1, 2, 4, 5 नव्हे तब्बल 25 प्रोडक्ट लॉन्च केलेले आहेत. ते सगळे न्यूट्राहर्ब सिरीज मधले आहेत. त्यामध्ये विकण्यासाठी कुठल्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाहीये आणि ज्यूस फॉर्म मध्ये आहेत. सगळ्यांना ज्यूस घ्यायला आवडतं, बाटली सगळ्यांनाच आवडते, म्हणजे लहान मुलांना दूध प्यायला किंवा मग आपल्याला औषधासाठी बाटली लागते. तर हे जे नवे प्रोडक्ट आहे न्यूट्राहर्ब, हे क्रांती करणारे प्रोडक्ट आहे. आता त्याचे बीबी किती, पीबी किती आणि अमुक काय आणि MRP किती, डीपी किती, हा नंतरचा भाग येतो. पहिला भाग काय महत्वाचा, हे प्रोडक्ट लोकांना खरोखर रिझल्ट देणारे आहेत काय, हे प्रोडक्ट खरोखर इफेक्टिव्ह होतील काय. तर याचं उत्तर 101% हे प्रोडक्ट आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त सिद्ध होणारे आहेत याची खात्री आदरणीय डॉक्टर रमेश पाटील सरांनी आपल्या सगळ्यांना दिलेली आहे. आणि आज महाराष्ट्रातल्या सगळ्या लीडर्ससाठी सरांनी मराठीमध्ये व्याख्यान दिलेलं आहे आणि सगळं प्रोडक्ट विस्ताराने समजून सांगितलेलं आहे. म्हणजे मला वाटतं सर आपल्यासाठी एवढा वेळ देतात याबद्दल आपण सरांच्या ऋणात राहायला हवं. कारण कुठल्याही कंपनीची CMD इतका वेळ आपल्या टीमसाठी देत नाहीत, कारण त्यांना मॅनेजमेंट आहे, ऍडमिनिस्ट्रेशन आहे, बरेचसे डिसिजन घ्यायचे असतात. पण फील्डमध्ये उतरून लोकांशी संवाद साधून सगळ्यांना प्रोडक्टची माहिती देणारे पहिले CMD या भारतामध्ये असले पाहिजे. तर सगळे प्रोडक्ट सगळ्यांना आता समजलेले आहेत. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे सरांनी आपल्याला हे प्रोडक्ट जे लेक्चर दिलेलं आहे हे 30 मिनिटाचे एडिट करून आपल्यासाठी सर ते उपलब्ध करून देणार आहे. याच्यासाठी तर 1000 टाळ्या व्हायला पाहिजे.